Hello student, welcome to my YouTube channel Ambitious Learner. Today in this video we will see the 4th standard 10th lesson clothes. So आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4th स्टँडर्डचा EVS चा 10th लेसन बघणार आहोत. क्लोथ्स म्हणजे काय? कपडे. So try this. Do the following activity and make a note of your ऑब्झर्वेशन. सो खाली जी ॲक्टिव्हिटी दिली आहे ती तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यावरचं ऑब्झर्वेशन काय आहे ते नोट करायचं आहे. फर्स्ट, टेक अ पीस ऑफ क्लॉथ अँड ऑब्झर्व इट अंडर अ मॅग्निफाइंग ग्लास. व्हॉट डू यू सी? सो तुम्हाला काय करायचं आहे, एक शर्ट घ्यायचा आहे किंवा एक कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे किंवा टी शर्ट घ्या. सो तो कपडा तुम्हाला एक मॅग्निफाइंग ग्लासमधून बघायचा आहे. ओके, सो तुम्हाला काय दिसेल? स्टडी अ सॅक क्लोजली. कॅन यू सी हाऊ इट वॉज मेड? सो तो कसा बनवलेला आहे कपडा और टी शर्ट जे तुम्ही घ्याल तो कसा बनवलेला आहे हे तिथे दिसतंय का? देन विजिट अ टेलर फॉर स्टिकिंग क्लोथ्स. द टेलर कट्स क्लोथ. टेक अ पीस ऑफ कट क्लोथ that he does not need. What do you see at its edges? So एक टेलरकडे जायचं आहे तुम्हाला आणि टेलर जो कपडे शिवतो त्या टेलरकडे, आणि तिथे तुम्हाला जे टेलरनी कट केलेले जे छोटे छोटे कपड्याचे तुकडे दिसतील ते तुम्हाला घ्यायचे जे त्याला नको आहेत. ओके, आणि त्या कपड्याच्या तुकड्याच्या एकदम एजेस म्हणजे काय, कडेला काय दिसेल तुम्हाला ते बघायचे. यू विल सी दॅट क्लॉथ ऑर फॅब्रिक इज मेड बाय इंटरविनिंग थ्रेड टुगेदर. सो हे सगळे जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले त्याचे आन्सर काय आहे की तुम्ही जो क्लॉथ घेणार आहे किंवा जो क्लॉथ तुम्ही बघणार आहे त्या क्लॉथमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे की थ्रेड्स म्हणजे काय, धागा, दोरा. सो दोरा एकत्र जोडल्याने फॅब्रिक बनवलं जातं. इंटरविनिंग थ्रेड्स टुगेदर इज कॉल्ड वेइंग. सो धागा जो आहे, दोरा आहे किंवा थ्रेड एकत्र जोडला की त्याला काय म्हणतात, वेविंग्स म्हणतात. टू लॉंग थ्रेड्स आर वोवन टुगेदर टू मेक अ क्लोथ. सो मोठे मोठे थ्रेड्स वेव करतात, एकत्र जोडतात. कशासाठी? क्लोथ बनवण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी. वेअर डज दिस थ्रेड कम फ्रॉम? सो हे थ्रेड कुठून येतात हा क्वेश्चन तुमच्या डोक्यात आला का, की धागा कुठून येतो, थ्रेड कसा बनवला जातो, ज्याच्यापासून आपण क्लोथ्स बनवतो. ओके, सो परत त्यांनी दिला एक, ट्राय दिस. टेक अ वॅड ऑफ कॉटन वूल. पुल इट ॲट इट फ्रॉम आयदर साईड टू मेक इट ॲज लॉंग ॲज पॉसिबल. सो एक तुम्हाला काय करायचं आहे, कॉटन ऊल म्हणजे काय की कापसाचा गोळा घ्यायचा आहे आणि जेवढा तो लॉंग होईल तेवढा तुम्हाला तो काय करायचा आहे, लॉंग करायचा, म्हणजे एक वात बनवायची आहे. ले इट ऑन युअर प्लाम अँड प्रेसिंग इट विथ द अदर हँड रोल इट इन वन डायरेक्शन. सो तेच वात बनवायची आहे आपल्याला कापसाच्या गोळ्याची. नोट व्हॉट हॅपन्स. सो काय होतंय, काय घडत आहे. यू विल सी दॅट द वॅड ऑफ कॉटन गेट्स ट्विस्टेड इंटू लॉंग वीक. अर्लियर अ स्पॅनिंग व्हील वॉज यूज टू ड्रॉ yarn फ्रॉम कॉटन. Nowadays same process is carried out on a machine. Cloth is made up of cotton yarn. सो क्लोथ आपण जे कपडे वापरतो, कपडे घालतो ते कुठून येतात, कॉटन यार्नपासून. सो beside cotton, what other materials can be used to make clothes? सो कॉटन शिवाय अजून कोणते मटेरियल्सपासून आपण क्लोथ्स बनवले जातात, कपडे बनवतात? डू यू नो? इन ऑर्डर टू विन इंडिपेंडन्स फॉर our country, Mahatma Gandhi started a people movement. He called upon them to use only those things that were produced in our country. For this purpose, he began to use charkha or a spinning wheel to make thread. Charkha mandals were then established nationwide, which gives us a message
of using only स्वदेशी goods. So आता आपण एक्सप्लेनेशन बघूया. In order to win independence for our country, Mahatma Gandhi started a people's movement. So जेव्हा आपला देश मीन्स आपली कंट्री स्वतंत्र व्हायची होती, इंडिपेंडंट व्हायची होती, तेव्हा महात्मा गांधींनी एक चळवळ स्टार्ट केली. ही कॉल्ड अपॉन देम टू यूज ओनली दोज थिंग्स दॅट वेअर प्रोड्यूस इन अवर कंट्री. सो त्यांनी काय सांगितलं, महात्मा गांधींनी तेव्हा सांगितलं होतं की फक्त आपल्या कंट्रीमध्ये जेवढे थिंग्स, जेवढ्या गोष्टी बनवल्या जातात तेवढ्याच यूज करायच्या. फॉर दिस पर्पज ही बिगॅन्स टू यूज चारका और स्पायनिंग व्हील्स टू मेक थ्रेड. सो त्यामुळे त्यांनी तेव्हापासून एक चरखा म्हणून असतं ज्याच्यापासून थ्रेड बनवले जातात, और स्पॅनिंग व्हील सुद्धा म्हणतात त्याला. सो ते वापरायला चालू केलं, ओके, यूज करायला चालू केलं. चारका मंडल्स वेअर देन इस्टॅब्लिश नेशन वाईड विच गेव्स अस द मॅसेज ऑफ युझिंग ओनली स्वदेशी गुड्स. आणि तेव्हापासून एक सगळ्यांना मॅसेज काय दिला त्यांनी त्यातून, की फक्त स्वदेशी मीन्स वॉट, की आपल्या इंडियामध्ये किंवा आपल्या कंट्रीमध्ये जे प्रोड्यूस होतं तेवढंच फक्त यूज करायचं. ओके, ट्राय दिस. सो आता हे तुम्हाला करून बघायचं. विजिट अ क्लोथ शॉप, डिस्कस द फॉलोइंग पॉईंट्स विथ द ओनर अँड मेक नोट्स. सो एक क्लोथच्या शॉपमध्ये तुम्हाला जाऊन विजिट करायचं आहे आणि तिथे जो क्लोथ शॉपचा ओनर आहे, मालक आहे, दुकानदार, त्याला हे पॉईंट्स तुम्ही क्वेश्चन हे विचारायचे. व्हॉट काइंड ऑफ द क्लोथ्स डज ही स्टॉक. सो त्याच्या दुकानामध्ये कोणत्या प्रकारचे क्लोथ्स आहेत तिथे. डू द टाइप्स ऑफ क्लोथ्स हॅव स्पेशल नेम्स. सो त्या क्लोथ्सला कुठले स्पेशल नेम आहेत का. व्हॉट मटेरियल्स आर दे मेड ऑफ. सो कोणत्या मटेरियल्सपासनं ते क्लोथ्स बनलेले आहेत, म्हणजे ते कॉटनचे आहेत का नायलनचे आहेत, वेदर इट इज मेड ऑफ कॉटन और नायलन. ओके, व्हॉट इज ओरिजिनल सोर्स ऑफ दॅट मटेरियल. सो ओरिजिनल सोर्स काय आहे, की मेन कशापासून बनवलेले आहेत ते क्लोथ्स. विच रिजन हॅज द क्लोथ कम फ्रॉम. सो कुठल्या रिजनमधनं ते क्लोथ्स त्यांच्याकडे विकायला येतात दुकानामध्ये. सो हे सगळे क्वेश्चन्स, हे सगळे पॉईंट्स तुम्हाला त्या क्लोथ ओनरला जाऊन विचारायचे आहेत. आस्क द ओनर फॉर सॅम्पल ऑफ डिफरंट काइंड ऑफ द क्लोथ्स. सो दुसऱ्या प्रकारचे क्लोथ्स असतील तर ते दाखवायला सांगायचे. मेक अ टेबल ऑफ द इन्फॉर्मेशन यू गेट फ्रॉम द शॉपकीपर ॲज शोन बिलो. सो जी इन्फॉर्मेशन मिळेल त्या इन्फॉर्मेशनचं तुम्हाला काय करायचं आहे, टेबल बनवायचं आहे. सो टाईप ऑफ द क्लोथ, व्हॉट इज मेड ऑफ, सोर्स ऑफ मटेरियल, वेअर द क्लोथ इज मेड. सो अशा प्रकारचं तुम्हाला टेबल बनवायचं आहे. सो कुठल्या टाईपचा क्लोथ आहे, मग कुठला आहे, कॉटन क्लोथ आहे. व्हॉट इज मेड ऑफ, कशापासून बनवलेला आहे, तर कॉटनपासून बनवलेला आहे. सोर्स ऑफ मटेरियल, सोर्स ऑफ मटेरियल काय आहे त्याचं, की प्लांट्सपासनं कॉटन बनलेलं आहे. वेअर द क्लोथ इज मेड. सो भिवंडी. सो भिवंडीमध्ये तो क्लोथ बनवलेला आहे. यू विल हॅव realize that cloth is made up of different materials. For example, cotton, wool, jute, nylon, rayon, etc. Plants are the source of some of this material, some are from the other sources. So त्यामुळे तुम्हाला काय एक गोष्ट कळेल की क्लोथ्स वेगवेगळ्या डिफरंट मटेरियलपासून बनवलेले असतात. कुठले कुठले ते मटेरियल्स, क्लोथ्स, वूल, ज्यूट, नायलॉन, रेयॉन, ओके, आणि प्लांट्स पण सोर्स आहे. ओके, आणि काय काय जे सम आर फ्रॉम अदर सोर्सेस. सो काय काय जे आहेत ते अदर सोर्सेसपासून पण बनवले जातात क्लोथ्स. मेक अ कलेक्शन ऑफ द क्लोथ सॅम्पल्स ऑप्टेन फ्रॉम द शॉपकीपर. सो त्याचं कलेक्शन बनवायचे. जे जे सॅम्पल्स, क्लोथचे सॅम्पल्स तुम्हाला भेटलेले आहेत त्याचं तुम्हाला कलेक्शन बनवायचं आहे. देन यूज युअर ब्रेन. Nylon and rayon are made up of the tar-like material, but then what is the source of tar?
सो नायलॉन आणि रेयॉनचे कपडे जर तुम्ही बघितले असेल और हे नायलॉन आणि रेयॉनचे थ्रेड्स आहेत. सो ते तार लाईक मटेरियल असतं. बट ते तार लाईक मटेरियल कुठून येतं, त्याचं सोर्स काय आहे हे माहिती आहे का? देन डू यू नो clothes can be woven in 2 ways. First, sweater, caps, etc. are woven with the help of the knitting needles at home. Second, hand looms and power looms are used to weave clothes on the large scales. सो स्वेटर असतील, कॅप्स असतील, जे आपण विंटरमध्ये वेअर करतो, सो ते कुठे ऊलपासून बनवलेले जातात घरी. ओके. देन नेक्स्ट, ट्राय दिस. टेक क्लीन वॉटर इन अ स्मॉल बकेट. एक बकेट मीन्स बादली घ्यायची आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. सेकंड, सोक द क्लोथ दॅट हॅव वॉर्न ऑल डे इन द बकेट्स. आणि ते काय करायचे, क्लोथ्स तुम्हाला त्या बकेटमध्ये पूर्ण दिवसभर भिजत घालायचे त्या पाण्यामध्ये. थर्ड, आफ्टर अँड ओव्हर टेक द क्लोथ्स आउट ऑफ द बकेट्स. आणि एक थोडेसे 2-3 तासानंतर ते कपडे तुम्हाला त्या बकेट्समधनं बाहेर काढायचे आहेत. फोर्थ, बिफोर टेकिंग देम आउट व्रिंग देम आउट टाईटली इन द बकेट इटसेल्फ. आणि बाहेर म्हणजे कपडे बाहेर काढण्याच्या आधी तुम्ही काय करायचे, ते कपडे पूर्णपणे पिळून घ्यायचे आहेत बकेटमध्येच. फिफ्थ, नाव ऑब्झर्व द वॉटर इन द बकेट. आणि आता बकेटमधलं पाणी ऑब्झर्व करा. 6, इज द वॉटर इन द बकेट स्टील क्लीन और डू यू सी एनी चेंजेस इन द वॉटर. सो जे पाणी आधी घेतलं होतं ते तुम्ही क्लीन घेतलं होतं. सो कपडे टाकल्यानंतरचं पाणी, त्यानंतरचं पाणी स्टील क्लीन आहे का, काय चेंजेस आहे त्या पाण्यामध्ये, त्या वॉटरमध्ये, हे बघायचं. ओके. सो हे ट्राय करून बघा घरी. You will see that when we use cloth, they becomes dirty. So तुम्हाला काय ऑब्झर्वेशन येणार की आपण ते कपडे भिजत घातल्यानंतरचं पाणी जे आहे ते डर्टी झालेलं दिसणार का, कारण जे कपड्यांवरची डर्ट आहे ती त्या पाण्यामध्ये जाणार. ओके. म्हणून पाणी काय होणार, घाण होणार, डर्टी होणार. कॅन you give some reason why clothes get dirty? So clothes का dirty होतात, ह्याचे रिझन्स तुम्हाला माहिती आहे का? मेक अ लिस्ट ऑफ द रिझन्स. सो रिझनची लिस्ट बनवायची आहे तुम्हाला. द लिस्ट शोज दॅट our clothes become dirty for various reasons. That is why it is necessary to clean our clothes. Wearing clean clothes is good habit. We must always have clean clothes in order to remain healthy and look neat and tidy. So, लिस्ट बनवल्यावर काय कळेल की आपल्याला वेगवेगळ्या रिझन्समुळे आपले क्लोथ्स काय होतात, डर्टी होतात. दॅट इज वाय इट इज नेसेसरी टू क्लीन अवर क्लोथ्स. सो त्यामुळे काय आपले क्लोथ्स क्लीन करणं, धुणं हे नेसेसरी आहे. वेअरिंग क्लीन क्लोथ्स इज गुड हॅबिट. सो आपण क्लीन क्लोथ्स, स्वच्छ कपडे घालणे ही चांगली गोष्ट आहे, चांगली हॅबिट आहे. वी मस्ट ऑलवेज हॅव क्लीन क्लोथ्स इन ऑर्डर टू रिमेन हेल्दी अँड लुक नीट अँड टायडी. सो आपण जेव्हा क्लीन क्लोथ घालतो, स्वच्छ कपडे घालतो, तेव्हा आपण हेल्दी आणि नीट आणि टायडी दिसतो. ओके. देन नेक्स्ट, ट्राय दिस. परत हे तुम्हाला करून बघायचं आहे. विथ वॉट डू वी वॉश ओवर क्लोथ ॲट होम. सो आपण आपले कपडे जे आहे ते कसे धुतो. व्हॉट इज यूज इन द लॉन्ड्री फॉर वॉशिंग क्लोथ. सो लॉन्ड्रीमध्ये कपडे धुण्यासाठी काय यूज करतात, मीन्स सोप यूज करतात का पावडर्स यूज करतात, वॉशिंग पावडर. ओके. थर्ड, which different types of the soap for washing clothes are sold in grocery shops. So कुठले डिफरंट टाइप्स ऑफ सोप आहे, साबण आहेत कपडे धुण्याचे, जे ग्लोसरी शॉपमध्ये आपल्याला अवेलेबल होतात. ओके. फाइंड द आन्सर्स टू अबाउट क्वेश्चन अँड मेक अ लिस्ट. सो
हे जे क्वेश्चन्स 3 क्वेश्चन्स दिलेत त्याचं तुम्हाला आन्सर शोधायचं आणि लिस्ट बनवायची आहे.